विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूचीच्या चिंधड्या उडवल्या, अधिकारांची मर्यादा ओलांडली, घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे, कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते, आमदार, मंत्री झाले. आमदार म्हणजे पक्ष नाही. घटनेला विरोध केल्यामुळे शिंदेंसोबत गेलेले सर्व 39 आमदार अपात्र. सिब्बल यांच्याकडून 10व्या अनुसूचीचा दाखला. सिब्बल उद्या युक्तिवाद संपवणार. विधानसभा अध्यक्षांवर प्रचंड दबाव, त्यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतलाच नाही. निवडणूक आयोगाकडून देखील नियमबाह्य निर्णय. अरविंद सावंतांची टीका. देवेंद्र फडणवीसांना राष्ट्र साथ घालतंय. दिल्लीमधील कॅबिनेट अतिशय अकार्यक्षम. उत्तम कॅबिनेटसाठी मोदींना फडणवीसांची गरज. मोदी फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं विधान. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामती दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते विद्या प्रतिष्ठान प्रेरणास्थळ वास्तूचं उद्घाटन होणार. शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहिती. मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळा नियोजनासंदर्भात आढावा घेण्याची शक्यता. कुंभमेळ्याचं काम आणि रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात रोष कायम. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्व. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा. उपमुख्यमंत्री शिंदेंचे सर्व महापालिकांना कडक आदेश. सुरक्षित प्रवासासाठी वेळबद्ध नियोजन करा, अन्यथा कडक कारवाईचा इशारा. रस्त्यांनी घेतलेले निर्णय आता मुख्यमंत्र्यांना बदलता येणार. महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026ची अधिसूचना जारी. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेपाचा कायदेशीर अधिकार. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी. तावडेंची उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती. भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात. चित्रा वाघ यांचं नाव न घेता वडेट्टीवारांची टीका. तर कोर्टामध्ये निर्दोष ठरलेल्या विषयावर खोटं बोलू नका, चित्रा वाघ यांचा पलटवार. तिरंग्याचा केक कापणाऱ्या रमेश चेन्नीथलांनी देशाची माफी मागावी. भाजपच्या नवनाथ बन यांच्याकडनं व्हिडिओ शेअर. काँग्रेसची दुटप्पी राष्ट्रभक्ती आता देशासमोर आली, बन यांची टीका. धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवर कारवाईचे आदेश. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप. सरनाईकांनी 20 एकर जागा घेतल्याचा सपकाळांचा दावा. मुंबईमध्ये 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी जरांगेंचा अर्ज. आझाद मैदान पोलिसांकडे परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू. जरांगे यांच्याकडनं मुंबईमध्येच आंदोलन करण्याची तयारी, सूत्रांची माहिती. मनोज जरांगे पाटलांचा मराठवाडा दौरा रद्द. प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे दौरा रद्द केल्याची माहिती. तर 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी अंतरवालीमध्ये गोदापट्ट्यामधील गावांची बैठक होणार. मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाहीत. ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपामध्ये येऊन काय कराल? ओबीसींवर घाव घातला जात असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपतराय यांना क्लीन चिट, सूत्रांची माहिती. यूपी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीकडनं अहवाल सादर. अंतिम अहवालामध्ये नाव नसल्याची सूत्रांची माहिती. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन. मुंबई हायकोर्टाकडनं जन्मठेपेच्या शिक्षेला देखील स्थगिती. सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन. मेळघाटामध्ये 11वी मधील आदिवासी विद्यार्थ्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू. 5 आदिवासी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय. महर्षी पब्लिक स्कूलमधली घटना. मुंबईमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत उपोषण सुरू. प्रलंबित मागण्यांवरून उपोषणाची हाक. मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी. चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल. एमआयडीसीमधील टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार. उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मोठा निर्णय. सीसीटीव्ही नसतील तर 10वी-12वीचं परीक्षा केंद्र रद्द होणार. कोकण बोर्डाचं महत्त्वाचं पाऊल. 175 केंद्रांची तपासणी करत गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय.